मुंबईत मेट्रोची कामं ही सुसाट वेगाने सुरू आहेत। मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मेट्रो कामांना आता वेग आल्याचं दिसतंय। मेट्रो 7A च्या भूमिगत मेट्रोचा आज महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे। मेट्रो 7A च्या अंधेरी ते एअरपोर्ट कामादरम्यान भूमिगत मेट्रोसाठी ब्रेक थ्रूचा महत्त्वाचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जाणार आहे। काल मेट्रो 2B मंडाले मानखुर्द मार्गावर ट्रायल रन सुरू करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच मेट्रो 7A चा भूमिगत मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडेल। तर मेट्रो 7A अंधेरी ते एअरपोर्ट भूमिगत ही मेट्रो आहे। भूमिगत मेट्रोसाठी ब्रेक थ्रूचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे। मेट्रो 2B मंडाले मानखुर्द मार्गावर ट्रायल रन सुरू करण्यात आलेली आहे। मेट्रो 3 कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रोचं काम पूर्ण झालेलं आहे। मेट्रो 4 चा पहिला टप्पा या वर्षाअखेरीस सुरू होणार आहे। त्यामुळे आपण बघतोय मनपा निवडणुकांआधी आता मिशन मेट्रो हे समोर येत आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेलेत। मनश्री, मनपा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये देखील मेट्रोची कामं सुसाट होताना दिसतायत। नक्की मुंबईत मेट्रोची कामं सुसाट तर होतातच आहेत। सध्या मी आहे मेट्रो 7A च्या या साईटवरती आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला जाणार आहे। समोर जो एक आपल्याला फुलांनी सुशोभित केलेला एक गोल दिसतो आहे, याच्या मागे TBM मशीन आहे, टनेल बोरिंग मशीन आहे। ज्या टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने मुंबईतल्या भूमिगत मेट्रोचं एक अतिशय अवघड काम पूर्ण करण्यात येतंय। यापूर्वी सुद्धा मेट्रो 3 च्या प्रकल्पात कुलाबा वांद्रे सिप्सच्या प्रकल्पात हेच टनेल बोरिंग मशीन वापरलं गेलं होतं आणि आज मेट्रो 7A या ठिकाणी म्हणजे साधारणतः अंधेरी ते एअरपोर्ट दरम्यानचा जो हा टप्पा आहे, या ठिकाणी या टनेल बोरिंग मशीनचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडतोय। जर लक्षपूर्वक बघितलं तर जमिनीचा जो सरफेस आहे म्हणजे या टनेल बोरिंग मशीनच्या वरती असणारी जी जमीन आहे त्यामध्ये अंतर फार कमी आहे। त्याच्यामुळे अतिशय आव्हानात्मक, अतिशय खडतर आणि तसं बघायला गेलं तर अगदी छोटीशी चूक सुद्धा महागात पडू शकते अशा पद्धतीचं काम होतं आणि म्हणूनच आजचा हा ब्रेक थ्रू अतिशय महत्त्वाचा आहे। टनेल बोरिंग मशीन ज्यावेळेस मुख्यमंत्री इकडे कळ दाबतील त्यावेळेस बाहेर पडेल आणि त्यानंतर बोगद्याचा एक टप्पा पूर्ण होईल। त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं काम, हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच पार पडतो आहे। मेट्रो 7A चं महत्त्व हेच की अंधेरी ते एअरपोर्ट हा जो अतिशय वाहतूक कोंडीचा भाग आहे, या ठिकाणी या मेट्रोमुळे सुविधा मिळेल। मात्र इतर ठिकाणी जी कामं सुरू आहेत यामध्ये मेट्रो 3 मधली अनेक स्थानकं, अनेक भूमिगत स्थानकं, विशेषतः धारावी आणि सिद्धिविनायक सारखं स्थानक आता तयार झालेलं आहे, बनून पूर्ण झालेलं आहे। तर दुसरीकडे मेट्रो 2B ची ट्रायल रन सुद्धा कालपासून सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच मुंबईत आगामी काळामध्ये मेट्रोची कामं ही सुसाट असणार आहे, यामध्ये काही शंका नाही। महापालिका निवडणुका समोर आहेत, त्याच्यामुळे मुंबईत जास्तीत जास्त विकास कामं आणि जास्तीत जास्त विकास कामांची उद्घाटनं असतील किंवा त्यामधले महत्त्वाचे टप्पे असतील, या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळेल। आजच दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतल्या पाणी प्रश्नावर हंडे मोर्चे काढण्यात येत आहेत। तर त्याच वेळी ज्या ठिकाणी हे हंडे मोर्चे आयोजित केले जात आहेत तिथूनच काही मीटरच्या अंतरावर, काही किलोमीटरच्या अंतरावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अशा प्रकारे मेट्रो 7A चा एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला जातोय। त्यामुळे एकंदरीतच या विकासाच्या टप्प्यांना सुद्धा एक वेगळं राजकीय महत्त्व आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईची मेट्रोची कामं आता सुसाट वेगानं धावायला सुरुवात झाली आहे। नक्कीच मनश्री, तर आज मेट्रो 7A चा हा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे, त्यामुळे लवकरच मुंबईकर आता सुसाट मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।